मराठा समाज बहुजन समाजाचा भाग असल्याने त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. महादेव जानकर. मराठा समाज बहुजन समाजाचा भाग असल्याने त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, याला राष्ट्रीय समाजवादी पक्षाचा पाठिंबाचा आहे. ओबीसी समाजाच्या वाट्याची भाकरी जायला नको. शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्रात या समाजाची बिलकुल भागीदारी आहे. मराठा समाजाला विशेष आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागू नये, एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मराठा समाज देखील बहुजन समाजाचाच भाग आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्यात देखील आहे आणि त्याला आमचा पाठिंबाच आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा. फक्त आमची त्यांना विनंती आहे की जो ओबीसी समाज गरीब आहे, दबला कुचलेला आहे, त्या समाजाच्या हातातली भाकरी नको आहे. मुळात म्हणजे ओबीसीवर अन्याय झालेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 54% समाजाला 9% सुद्धा भागीदारी मिळाली नाही. प्रत्येक शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये या समाजाची काय भागीदारी आहे? बिलकुल भागीदारी नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांचं त्या लेवलचं सेक्रेटरीज, त्या लेवल मेंबर ऑफ पार्लमेंट, त्या लेवलचं MLA लेजिस्लेटिव्ह ह्या ठिकाणी किंवा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आज ओबीसीची भागीदारी काय आहे? झिरो आहे. मीडिया सेक्टरमध्ये काय आहे? झिरो आहे. प्रशासनात काय झिरो आहे. आणि पार्लमेंटरी अफेअर्समध्ये सुद्धा झिरो आहे. ह्याचा कुठेतरी विचार होऊन ह्या समाजांना, अशा मराठा असेल, जाट असेल, गुर्जर असतील, या लोकांना काय पाहिजे की त्यांना स्पेशल आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं करावी. फक्त ओबीसीला धक्का लागू नये एवढीच आमची त्यांना विनंती आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.